ईडीच्या रडारवर संजय राऊतांचा 55 लाखांचा व्यवहार आहे आणि हा व्यवहार पत्राचा घोटाळा प्रकरण तसंच पीएमसी बँक घोटाळ्याशी संबंधित असल्याचा आरोप होतोय। याच कारणांमुळे राऊत पती पत्नी ईडीच्या फेऱ्यात अडकलेत। पाहूयात। ते तर म्हणालेत ना, मी काय केलेलं नाही तर कर, नाही त्याला डर कशाला असली पाहिजे। एवढा मोठा घोटाळा झालाय 1200 कोटीचा, त्याला तर उत्तर द्यावी लागणार संजय राऊतला। शिवसेनेचे फायर ब्रँड नेते ईडीच्या फेऱ्यात आले। ईडीने राऊतांविरोधात एप्रिल महिन्यातच कारवाईचा फास आवळलाय। 5 एप्रिलला ईडीने राऊतांची संपत्ती जप्त केली। अलिबागच्या किहिम बीचवरील राऊतांच्या पत्नी वर्षा राऊतांच्या नावावरील जमिनीचे प्लॉट आणि दादरमधील संजय राऊतांचा राहता फ्लॅटही जप्त करण्यात आला। आणि ही कारवाई सुद्धा गोरेगावातल्या पत्राचाळ प्रकल्पाशी संबंधित होती। संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊतांना याच प्रकरणात ईडीने अटक केली आणि सध्या ते कोठडीतच आहेत। राऊतांच्या मागे पत्राचाळ प्रकरण आणि 55 लाखांच्या व्यवहारामुळे ईडी लागली आहे। ते पत्राचाळ प्रकरण काय आहे तेही पाहूयात। गोरेगावच्या सिद्धार्थ नगरमध्ये 672 घरांच्या पुनर्विकासासाठी रहिवाशांनी म्हाडा आणि बिल्डर सोबत करार केला। 13 एकरपैकी 4.5 एकरावर मूळ रहिवाशांना घरं दिली जातील आणि उर्वरित भागात म्हाडा आणि बिल्डर विक्री करेल असंही ठरलं। मात्र जमिनी गुरु आशिष बिल्डर आणि अधिकाऱ्यांनी परस्पर खासगी बिल्डरांना विकल्याचं समोर आलं। पत्राचाळ प्रोजेक्ट संदर्भात 13 मार्च 2018 ला म्हाडाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून तक्रार करण्यात आली। 2018ची ही तक्रार गुरु आशिष कन्स्ट्रक्शन, राकेश वाधवान, सारंग वाधवान यांच्या विरोधात करण्यात आली। म्हाडासोबतच्या कराराचा भंग करून गुरु कन्स्ट्रक्शननं 1039 कोटी 79 लाखांचा घोटाळा केला। तपासादरम्यान हे लक्षात आलं की वाधवान यांच्या एसडीआयएल मधून संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊतांच्या खात्यात 100 कोटी आले। हे पैसे पीएमसी बँक घोटाळ्यातलेच असल्याचा संशय ईडीला आहे। राकेश आणि सारंग वाधवान यांना पीएमसी बँकेचे कर्ज बुडवल्याप्रकरणी अटकही झाली। 2008 मधला पीएमसी बँक घोटाळा 2020 मध्ये उघडकीस आला। त्याच चौकशीत संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊतांची ही बांधकाम कंपनी असल्याचं उघडकीस आलं। प्रवीण राऊतांकडे जे 100 कोटी आले त्यातून 2010 मध्ये प्रवीण राऊतांची पत्नी माधुरी प्रवीण राऊत यांच्या खात्यातनं वर्षा संजय राऊतांच्या खात्यात 55 लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले। विषय होता पत्राचाळ, जो जवळपास 1200 कोटीचा घोटाळा आहे। त्या घोटाळ्याला जे कोण पार्टी आहेत त्याच्यामध्ये एक संजय राऊत सुद्धा आहे, पण त्या इन्क्वायरीला किंवा त्या इंट्रॉगेशनला सहकार्यच करायचं नाही असं संजय राऊतनी ठरवलंय, म्हणून ते अधिकारी घरी पोहोचले। हा जर माणूस घराच्या बाहेर येऊन सहकार्य करत नसेल तर माणूस कुठे जाणार? आणि जर एवढा मोठा घोटाळा झालाय 1200 कोटीचा तर त्याला तर उत्तर द्यावी लागणार संजय राऊतला। हे संजय राऊतनी नाटकं करणं बंद करावं। आता जे 55 लाख वर्षा संजय राऊतांच्या खात्यात आले होते ते 55 लाख ईडीच्या समन्स नंतरच प्रवीण राऊतांना परत केल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केलाय। रोल असल्याशिवाय 55 लाख परत दिले नसते। माझी विनंती आहे की हा प्रश्न संजय राऊतना विचारायला हवा की भाऊ, तू चोरीचा माल परत केला तर तू 10 वर्ष चोरीचा माल दाबून ठेवला होता का? तुला हे 55 लाख किंवा कोट्यावधी रुपयाची जमीन तुला का दिली हे विचारायला नको? प्रवीण राऊत जेल में है, त्याला कोर्ट बेल देत नहीं। हम डरने वाले से नहीं है। चाहे हमारा जो आप बोलते हैं प्रॉपर्टी वो जब्त करो, या चाहे हमें गोली मारो, या चाहे हमें जेल भेज दीजिए। संजय राउत बाला साहब ठाकरे का चेला है, शिवसैनिक है, वो लड़ता रहेगा और आपकी पोल खोलता रहेगा। ईडीच्या कारवाईला सुरुवात एप्रिल महिन्यात केली असली तरी डिसेंबर 2020 मध्ये संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊतांना ईडीनं नोटीस बजावली होती। त्यावेळी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन भाजप नेत्यांचा समाचार घेतला होता। आप मुझसे पंगा मत लेना, आप मुझसे पंगा मत लेना। मैं देखता हूँ, मैं नंगा आदमी हूँ, मैं शिवसैनिक हूँ बाला साहब ठाकरे का। अरे आप मेरे क्या उखड़ लोगे, जाओ, बहुत देखा मैंने आप जैसे। जवळपास 10 वर्षांआधीचा 55 लाखांचा व्यवहार आणि पत्राचाळ प्रकरणातील धागेदोरे यामुळे राऊत पती पत्नी ईडीच्या घेऱ्यात आलेत। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।